पाठवत आहे, पण कुठून तरी एक आत्मा, एक स्टार सीड तुम्हाला हिलिंग पाठवत आहे। द स्टारचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे कोणीतरी दूर राहून सुद्धा तुमच्याविषयी चांगला विचार करत आहे, कोणीतरी दूर राहून सुद्धा, कोणीतरी दिव्य आत्मा आहे, कोणीतरी ग्रेट स्पिरिट आहे, कोणीतरी असं स्पिरिट आहे जे तुम्हाला। हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे, तसेच उद्या अमावस्याही आहे। तर ह्या अमावस्येच्या आधी काही तुमच्या आपण फिलिंग्स ज्या आहेत त्या जाणून घेणार आहोत, करंट एनर्जी जाणून घेणार आहोत, तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भात, तुमच्या पुढील करिअरच्या संदर्भात, जॉबच्या संदर्भात, तसेच इतरही ज्या काही मानसिक गोष्टी असतात त्याही बाबतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत। कारण की आपल्याला माहिती आहे एक सायकल सुरू होते पौर्णिमेपासून, तर ती एंड होते अमावस्येला, आणि त्यानंतर न्यू बिगिनिंग होत असतात जीवनामध्ये। तर ह्या न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये कशा संदर्भात होत आहे, तसेच असंही जाणवत आहे की काही दिव्य शक्ती तुम्हाला कनेक्ट करू इच्छित आहे, काही स्पिरिट्स तुम्हाला कनेक्ट करू इच्छित आहे। तर ते नेमकं काय आहे त्या बाबतीमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। कारण की असं चॅनलिंगही होत आहे, डाउनलोडिंगही होत आहे की कुठून तरी तुम्हाला एक प्रकारे हिलिंग मिळत आहे, एक प्रकारे एक शांतता मिळत आहे, अशाही प्रकारची एनर्जी आहे। तर पाहूया नेमकी हिलिंग का मिळत आहे, कुठून मिळत आहे, सध्याची जी काही करंट सिच्युएशन आहे त्यामध्ये डिवाइन गायडन्स काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। माय एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, ग्रेट स्पिरिट्स, spirit animals, please guide me in this reading. My ancestor, please guide me in this reading. तर पाहूया आपण कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे। ओके, तर नक्कीच येथे आपल्याला दिसून येत आहे की येथे फिमेल एनर्जी जास्त इंडिकेट होत आहे। तसेच एक ग्रुप आहे काही व्यक्तींचा, काही लोकांचा, आणि एक गट आहे, त्याही गटाकडून आपल्याला काही एनर्जी मिळत आहे, जो की ही जी काही एनर्जी आहे ती विशेषतः फिमेल एनर्जी आपल्याला इंडिकेट होत आहे, स्त्रियांची एनर्जी आपल्याला इथे जाणवत आहे। कारण की येथे दिसून येत आहे मागील अनेक काही काळापासून, बहुतेक 8 महिन्यांपासून किंवा मागील 1 वर्षापासून तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे खूप जास्त नकारात्मकता होती, अँड ही नकारात्मकता मागील 8 दिवसापासून खूप जास्त वाढलेली आहे। मागील 8 दिवसापासून तुम्ही असं फील करत आहात की माहिती नाही आपण ह्या चक्रामध्ये परत परत का फसत आहोत, याच्यामधून आपण बाहेर का पडत नाही, सारखं सारखं आपल्याच बाबतीमध्ये असं का घडत आहे, आणि आपण तर याच्यातून बाहेर पडलो होतो पण तरी सुद्धा पुन्हा पुन्हा तेच आपल्या पुढे रिपीटेड गोष्टी का घडत आहे, असं 8 दिवसापासून तुम्हाला एक नेगेटिव्हिटी जाणवत आहे, एक प्रकारे कुठल्या तरी सिच्युएशनमध्ये स्टक आहात असं जाणवत आहे। तसेच कुणाची तरी फिमेल एनर्जी येथे जी आहे ती खूप जास्त नेगेटिव्ह आहे असंही आपल्याला जाणवत आहे। फिमेल एनर्जी मेल बॉडीमध्ये सुद्धा असू शकते, येथे एनर्जीचा विषय आहे, नॉट फॉर जेंडर पर्स्पेक्टिव्ह। तर येथे कुठल्याही लिंग आधारित आपण बोलत नाही, तर एनर्जी आहेत, एनर्जी फिमेल एनर्जी मेल बॉडीमध्ये सुद्धा असते, अँड मेल एनर्जी फिमेल बॉडीमध्ये सुद्धा असते। कारण की येथे एनर्जी वाईज आपण बोलत आहोत। असू शकतं तुमच्या आजूबाजूला कार्यक्षेत्रामध्ये किंवा घरामध्ये जे कोणी पुरुष व्यक्ती आहेत, परंतु त्यांचं वागणं जे आहे ते एखाद्या फिमेल सारखं आहे, म्हणजे सारखे सारखे भांडणं लावणं किंवा काहीतरी कुरापत्या करणं किंवा असंच काहीतरी टोचून बोलणं किंवा इतरही काही राजकारण करणं, इमोशन्सनी बोलणं, भावनिक जास्त असणं, अशा प्रकारची लोक तुमच्या आजूबाजूला आहेत। आणि गेल्या 8 दिवसापासून ती जी काही एनर्जी आहे त्या व्यक्तींची आपल्याला येथे दिसून येत आहे, निगेटिव्ह आहे। तसेच मागील अनेक काळापासून तुमचं जे काही रिलेशनशिप होतं, तुमचं जे काही नातं होतं, त्यामध्ये येथे कुठेतरी नेगेटिव्हिटी होती, एक प्रकारे दिसून येत आहे तुम्ही त्यांच्यापासून दूर गेले होतात, आणि असंही जाणवत होतं तुम्हाला की हे जे काही आपलं नातं आहे ते आता वर्क नाही होणार, हे जे काही आपलं रिलेशनशिप आहे
ते काही गुड नाही आहे, सगळ्यासाठी चांगलं नाही आहे आणि आपण ह्या नात्यापासून दूर होऊन एकटं राहणंच कधीही चांगलं असेल. आणि तुमचे पार्टनरही कदाचित असू शकतं तुमच्यापासून दूर असल्यामुळं त्यांचाही काही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन येथे आहे आणि तुमचं काही बोलणंही झालेलं नाही आहे, बहुतेक दिवस झाले असू शकतं. ह्या सर्व परिस्थितीमधून तुम्ही जात आहात आणि सतत तुमच्या मनामध्ये अंतर्द्वंद्व सुरू असतं रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये. तुमचे जे काही नातं होतं त्या बाबतीमध्ये की हे योग्य आहे का अयोग्य आहे, चांगलं आहे का वाईट आहे. अँड दिसून येतं या चक्रामध्ये तुम्ही खूप जास्त अडकले. कधी कधी तुम्हाला त्या नात्याबद्दल खूप जास्त सकारात्मक वाटतं तर लगेच तुम्हाला नेगेटिव्हिटीची फील होते, तुम्हाला जे नकारात्मकता आहे ती फील होते. तर ती का होते? कारण की तुमच्या आजूबाजूला तसं वातावरण आहे. तुमच्या आजूबाजूला एक प्रकारे असे लोक आहेत की जे तुम्हाला नेहमी नकारात्मक एनर्जीमध्ये ढकलतात, नेहमी तुम्हाला नेगेटिव्ह करतात, नॉट मोटिवेटिंग यू. तर ते नेहमी तुम्हाला डिसअपॉइंट करतात, नेहमी तुम्हाला डिमोटिवेट करतात. अशा प्रकारचे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत आणि ज्या लोकांशी तुम्ही कनेक्टेड आहात तर तीच लोक ती आहेत ज्यांच्याशी तुम्ही चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात, एक टीम वर्क करण्याचा प्रयत्न करता. परंतु येथे तसं काही घडताना दिसून येत नाहीये. परंतु येथे तुमची खूप इच्छा असते की आपण मिळून मिसळून काम केलं पाहिजे, कारण तुमचा स्वभाव जो आहे तो खूप जास्त हिलिंग प्रोव्हाइड करता. तुम्ही लोकांना इम्पॅथ आहात, पॉझिटिव्ह आहात. नेचर तुमचं एक मिलनसार नेचर आहे. सगळ्यांशी मिळून मिसळून काम करणं, सगळ्यांना मदत करणं, तसेच सगळ्यांचा विकास व्हावा, सगळ्यांच्या जीवनामध्ये अबंडन्स यावं, समृद्धता यावी, याही प्रकारचा तुमचा विचार असतो. परंतु तुमच्यातले जे काही नेतृत्व गुण आहेत, तुमच्यातली जी काही लीडरनेस आहे, जे काही तुमच्यातलं जो काही स्ट्रॉंगपणा आहे, जो काही लीडरनेस आहे तुमच्यामध्ये, एक नेतृत्व गुण आहे, तर येथे त्याला कुठेतरी त्या लोकांना ते सहन होत नाही. बिकॉज त्यांना कुठेतरी असं वाटतं की आपण कोणाच्या दबावाखाली का काम करायचं किंवा आपण का ह्यांचं ऐकायचं किंवा अशाही प्रकारचे त्यांचे विचार आहेत. मे बी हे लोक तुमच्या घरातील असतील किंवा जेथे तुम्ही काम करता तिथे असतील किंवा जेथे तुमचा एखादा सोसायटीचा ग्रुप असेल, असं काही असेल जेथे तुम्ही सगळे मिळून एकत्र येता आणि मग त्यावेळेस तुमच्यातील जे गुण आहेत ते खूप प्रकर्षाने जाणवतात. अशा काही लोकांच्या गराड्यामध्ये तुम्ही आहात आणि तुमचं नातं पण जे आहे ज्यांच्याशी तुम्ही खूप जास्त कनेक्टेड आहात तर तेही तुमच्यापासून दूर आहे आणि तुम्ही एकतर त्यांच्या विचारामध्ये असता सतत की काय चालू आहे जीवनामध्ये, काय होईल पुढे भविष्यामध्ये, काय सध्या तुमचं फॅमिली लाईफ सुद्धा इथे दिसून येत आहे की असू शकतं काहींचं डिस्टर्ब आहे किंवा काहींचं असू शकतं ओके चालू आहे किंवा काहींचं असू शकतं की कुठेतरी पूर्णच त्यामध्ये संपलेलं आहे. अशाही प्रकारची एनर्जी आपल्याला जाणवत आहे. परंतु हे सर्व जे काही घडलेलं आहे, बॉटमची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आहे. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड इट्स इंडिकेटिंग हिअर की हे कुठेतरी अनेक जन्मांची एनर्जी आहे. असू शकतं अनेक जन्मांपासून ज्या काही कार्मिक सायकलमध्ये तुम्ही अडकलेले होता तर त्या कुठेतरी येथे आता आपल्याला दिसून येत आहे रिलीज होत आहेत. काही तुमचे जे लहानपणच्या ट्रॉमा होते, लहानपणच्या ज्या काही गोष्टी होत्या त्यामध्ये तुम्हाला खूप नेगेटिव्हिटी फेस करावं लागली. असू शकतं काहींचं बालपण चांगलं गेलं नसेल, काहींचं जेथे शिक्षण घेत होते तेथे काही गोष्टी चांगल्या घडल्या नसतील किंवा असेच काही अनुभव त्यांना आले असतील की ते त्यांच्या मनामध्ये घर करून राहिले. त्यानंतर ते गेले, मोठे होत गेले. परंतु जी काही चाइल्डहुड ट्रॉमा होता, जे काही त्यांच्या DNA मध्ये किंवा जे सेल्समध्ये जे काही नेगेटिव्हिटी पसरलेली होती ती काही दूर झाली नव्हती. परंतु आता दिसून येत आहे की उद्याची अमावस्या, न्यू मून येथे न्यू बिगिनिंग, काही न्यू रिलीज करत आहे. काही गोष्टींचा अंत होत आहे तर तो अंत चांगल्यासाठीच होत आहे. काही कार्मिक सायकल तुम्ही एंड अप करत आहात. आता हे लोकांना समजत नाही की समजा जे साधारण असतात त्यांना काही समजत नाही की नेमकं हे असं का घडतं आपल्या बाबतीमध्ये. तर नक्कीच येथे जे स्पिरिच्युअल लोक आहेत, आध्यात्मिक लोक आहेत, त्यांना मात्र यातून नक्कीच काही ना काहीतरी संदेश मिळत असतात, काही ना काहीतरी हिलिंग मिळत असते, काही ना काहीतरी संकेत यातून मिळत असतात. तर पाहूया या बाबतीमध्ये आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळत आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. सध्या वातावरण खराब आहे ना. ओके, खूप सारे मेसेज. तर बॉटमची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. डेथ मीन्स काहीतरी न्यू बिगिनिंग. आपण डेथ नाही घेणार. डेथ इज अ न्यू बिगिनिंग, पुनर्जन्म, पुनर्रचना.
जेव्हा एखादी गोष्ट संपते तेव्हाच कुठेतरी चांगलं सुरू होतं, तेव्हाच कुठेतरी नवीन सुरू होतं. असू शकतं काही कार्मिक सायकल एंड्स होत आहे, काही तुमच्या जीवनातून लोक निघून जात आहेत, काही रिलेशनशिप एंड होत आहे, काही कार्यक्षेत्राच्या ठिकाणच्या जागा बदलत आहे, काही जे होतं जे मनामध्ये अनेक दिवसांपासून होतं ते कुठेतरी शांत होत आहे, काहीतरी हिलिंग मिळत आहे. आपल्याला माहिती आहे शिवबाबा भोलेबाबा जे आहेत ते स्मशानात राहतात, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की स्मशानासारखी पवित्र जागा नाही. आणि महाकालेश्वरला सुद्धा आपल्याला माहिती आहे की ती जी चितेवरची भस्म असतो, राख असते, त्यांनीच त्यांची भस्म आरती सुद्धा होते, कारण की त्यामध्ये अशुद्धता काहीच नाही, ते सर्व शुद्ध आहे. जे काही विकार होते ते सर्व संपलेले असतात, जे काही दुःख, विवंचना, त्रास, मोह, माया, आनंद ते तिथे जाऊन सगळं संपतं आणि एक पवित्रता तेथे येते. कारण की जेव्हा आत्मा मुक्त होतो, शरीर सोडतो, त्यावेळेस तो पूर्णपणे पवित्र असतो आणि तीच पवित्रता त्या स्मशानामध्ये असते. तर डेथ ही काही वाईट गोष्ट नाही आहे. एखादी सायकल संपत आहे, काही लोक तुमच्या जीवनातून निघून जात असतील, काही दुःखदायक सिच्युएशन होती ती सुद्धा संपत आहे. खूप दिवसांपासून जे काही तुम्हाला त्रास होत होता तर तो येथे कुठेतरी संपताना आपल्याला दिसून येत आहे. डेथची एनर्जी ते इंडिकेट करत आहे. तर अगेन येथे आपल्याला कार्ड मिळालेला आहे व्हील ऑफ फॉर्च्यूनचं, जस्टिसचं. तर नक्कीच जस्टिस येत आहे. जस्टिस कोणाकडून येत आहे, न्याय कोणाकडून येत आहे, तर नक्कीच येथे दिसून येत आहे काही ज्या स्पिरिट्स आहेत, काही ज्या आत्मा आहेत, ज्या खूप आपल्याला माहिती खूप जास्त पुण्यवान आहेत, म्हणजे जे पृथ्वीचं पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी, पृथ्वीचं सकारात्मकता वाढवण्यासाठी, पृथ्वीमध्ये काही चांगले चेंजेस होण्यासाठी चांगल्या लोकांच्या बाजूला उभे असतात, चांगल्या लोकांच्या जीवनामध्ये चांगले बदल घडवून आणण्यासाठी असतात. तर असे काही आत्मे आहेत, दिव्य आत्मा, जे तुमच्याशी कनेक्ट होऊ पाहत आहेत, जे तुम्हाला एक प्रकारे अचानक असं वाटत असेल तुम्हाला कालपासून किंवा एका आजपासून की काही निगेटिव्हिटी दूर झालेली आहे, काही नकारात्मक लोक दूर गेलेले आहेत आणि एक प्रकारे हिलिंग तुम्हाला मिळत आहे. एक प्रकारे अचानकच असं वाटत असेल खूप जास्त शांतता वाटत आहे, सगळं काही चांगलं चाललंय, सगळं काही व्यवस्थित चाललंय असं वाटत असेल तुम्हाला. एक फिलिंग असेल आतमधून की एक प्रकारे हिलिंग मिळत आहे कुठून तरी, माहिती नाही कोण पाठवत आहे, पण कुठून तरी एक आत्मा, एक स्टार सीड तुम्हाला हिलिंग पाठवत आहे. द स्टारचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे कोणीतरी दूर राहून सुद्धा तुमच्याविषयी चांगला विचार करत आहे, कोणीतरी दूर राहून सुद्धा, कोणीतरी दिव्य आत्मा आहे, कोणीतरी ग्रेट स्पिरिट आहे, कोणीतरी असं स्पिरिट आहे जे तुम्हाला तिकडून दुरून का होईना पण तुम्हाला एक प्रकारे एक हिलिंग पाठवत आहे. एक प्रकारे तुमच्या मनाला शांतता मिळावी, तुमच्या जीवनात सगळी निगेटिव्हिटी जी आहे ती दूर व्हावी, नकारात्मक लोकांचा जो काही तुमच्यावरती इम्पॅक्ट होतो तो दूर व्हावा, जे काही परिस्थितीमध्ये तुम्ही स्टक असता ह्या नकारात्मक लोकांमुळे त्यातून तुम्ही दूर व्हावा. तर यासाठी एक स्टार सीड, एक स्टार आत्मा, एक ग्रेट स्पिरिट, एक आत्मा तुमच्याशी जोडलेली आहे. तर ही आत्मा जी आहे ती कल्याणार्थ आहे, ती जगाच्या कल्याणासाठी आहे. ती जे लोक चांगले काम करतात, जे डिवाइनच्या मार्गावरती आहे, जे आपले सोल पर्पज पूर्ण करत आहेत, जे खूप जास्त आध्यात्मिक आहेत, ज्यांनी कधी कोणाच्या विषयी वाईट नाही चिंतलं, तर अशांच्या जीवनामध्ये ती जी ग्रेट स्पिरिट आहे, ती जी आत्मा आहे, ती काही शांतता पाठवत आहे. तर यामधून तुमचे जे धनाच्या संबंधी ज्या अडचणी होत्या त्या दूर होत आहेत. तर येथे एस ऑफ पेंटिकलचं कार्ड इंडिकेट करत आहे मागील एका वर्षापासून तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त आर्थिक अडचणी होत्या, तर त्या आर्थिक अडचणींना दूर केलं जात आहे. एक प्रकारे तुमच्या जीवनामध्ये आनंद येत आहे. आनंद कशा बाबतीमध्ये येत आहे, तर कोणीतरी व्यक्ती जी आहे ती तुमच्याकडे वेगाने येण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे असू शकतं तुम्ही एखाद्या कार्मिक नात्यामध्ये होतात इथून मागे, असं काही रिलेशनशिप होतं की जे खूप जास्त टॉक्सिक होतं तुमच्यासाठी. तुम्हाला कधी असं वाटलं नाही की ह्या नात्यामध्ये टिकून राहावं आणि तुम्ही त्यांच्यासोबत अनेक गोष्टी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला, अनेक तुम्ही त्यांच्या सारखं मिळवून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कार्मिक रिलेशनशिप होतं. सो ते इथे एंड होत आहे, त्या रिलेशनशिपची एंड होत आहे, निगेटिव्हिटीची एंड होत आहे, नकारात्मक ऊर्जा इथे एंड होत आहे. सो ही जी काही न्यू मून येत आहे, ही जी काही अमावस्या येत आहे, ती तुमच्या जीवनामध्ये एक न्यू चेंजेस घेऊन येत आहे, एक रिलीज घेऊन येत आहे, एक रिलीफ घेऊन येत आहे. ही खूप जास्त असं शांत शांत फील होतं, एक आतूनच मनाला
एक आल्हाददायक वाटायला लागतं. तर हे का होतं? तर नक्कीच येथे कोणती तरी दिव्य आत्मा तुमच्या रक्षणार्थ उभी आहे. ती तुमचं मग ती आधी तुमची ही सर्व जी काही चालू आहे प्रोसेस, तर ती तुमची जी काही मॅनिफेस्टेशन आहे, जी तुम्ही विश परमेश्वराला मागितली आहे, ती पूर्ण करण्यासाठी आता सध्या तुमच्या मनामध्ये जी काय आहे ती हिलिंग प्रोव्हाइड केली जात आहे. हिलिंग म्हणजे एक शांतता तुम्हाला मिळत आहे. तर हिलिंग का दिली जाते? कारण की हिलिंग याकरता दिली जाते, जर तुम्ही उंडेड असाल, म्हणजे जर तुम्ही जखमी असाल, जर तुम्हाला आतून फील चांगलं नाही होत. आता मला अनेक लोकांचे रीडिंग येतात तेव्हा ते म्हणतात, मॅडम आम्हाला सांगा की ह्याच्यानंतर काय होईल. मी त्यांना पहिले हे सांगते, आधी तुम्ही ह्या निगेटिव्हिटीमधून बाहेर या, एक प्रकारे तुम्ही पॉझिटिव्ह ऊर्जामध्ये या, त्यानंतरच तुमचे जे काही विशेष आहेत त्या कंप्लीट होतील. तुम्ही रडवेला चेहरा घेऊन सतत परमेश्वरासमोर रडून जर काही मागत असाल तर ते कदाचित मिळत नाही. ती एक चेसिंगची एनर्जी असते, ती मागं लागण्याची एनर्जी असते. कारण की त्यावेळेस डिवाइन तुम्हाला सांगत असतं, आधी तुम्ही शांत व्हा, आधी तुम्ही हील व्हा, आधी तुम्ही तुमचं जे काय आहे मन शांत करा, तुम्ही स्वतःमध्ये एक आत्म्याच्या स्वरूपामध्ये या, त्यानंतरच तुमच्या मॅनिफेस्टेशन ज्या आहेत त्या पूर्ण होतात. म्हणजे तुमच्या विश, तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात. तर तुम्हाला ही जी दिव्य आत्मा आहे ती सध्या हिलिंग पाठवत आहे, ती सध्या तुमचं मन शांत करत आहे, तुम्हाला ह्या सगळ्यातून बाहेर काढत आहे. तुम्हाला ह्या दुःख, यातना, नकारात्मक ऊर्जा, इतर लोकांचा नजरदोष किंवा इतर काही तुमच्यावरती करणी, इतर काही जी नकारात्मकता तुमच्यावरती पाठवलेली आहे, तर ती ही आत्मा, व्हाईट आत्मा, पांढरी सोल, पांढरा आत्मा म्हणजे प्युअर सोल, प्युअर सोल तुमच्या जीवनातून ही नकारात्मकता दूर करून तुमच्याकडे एक हिलिंग पाठवत आहे. तर ही हिलिंग कशासाठी पाठवत आहे? तर तुमची जी काही विश होती ती पूर्ण करण्यासाठी पाठवत आहे. कोण पाठवत आहे, हे कशा बाबतीत पाठवत आहे? तर येथे तुम्हाला कार्ड्स कळत असतील आता. तर नक्कीच कोणीतरी तुमचं जे डिवाइन लव्ह आहे त्या संदर्भामध्ये तुमची विश जी आहे ती पूर्ण करण्यासाठी ही सर्व प्रोसेस सुरू आहे. असू शकतं कालपासून किंवा एक दोन दिवसापासून तुम्हाला काही ड्रीमिंग होत असेल, काही स्वप्न पडत असतील तुमच्या पार्टनरच्या संदर्भात. इतक्या दिवस तुम्ही त्यांच्यापासून जे काही डिस्कनेक्ट होतात, तुमचं काही बोलणं होत नव्हतं आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी सोलच्या पण एनर्जीमध्ये नव्हतात, 5D मध्ये पण नव्हतात तुम्ही. तर असं एक दोन दिवसापासून जाणवत आहे की कदाचित तुम्हाला स्वप्न पडत आहेत त्यांचे, किंवा त्यांना तुमचे स्वप्न पडत आहेत. तुम्ही एक प्रकारे त्यांच्याशी कनेक्टेड आहात असं फील करत आहात. तुम्ही एक प्रकारे एकदम असं जसं काही ते तुमच्या सोबतच आहे, जसं काही ते तुमच्या बरोबरच असतात सतत, असं तुम्हाला फील होत आहे. तर नक्कीच ही जी काही एनर्जी आहे ती तुम्हाला दिव्य आत्माकडून पाठवली जात आहे, ग्रेट स्पिरिटकडून पाठवली जात आहे. कोणीतरी दिव्य आत्मा आहे आणि ती जी दिव्य आत्मा आहे ती पण स्त्रीच आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे ती आत्मासुद्धा स्त्रीच आहे, एक एंजल आहे ती. आणि ती एंजल तुम्हाला काही आराम, काही हिलिंग, तुमच्या जे काही जखमा आहेत, जे काही दुःख आहे त्यामध्ये ती पाठवत आहे. कदाचित हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला त्या एंजल थ्रूच मिळालेला असेल. सो क्लेमेंट दिस रीडिंग. तर इथून मागे जर तुम्ही डिवाइनशी डिस्कनेक्ट फील करत असाल, तुम्हाला असं वाटत असेल की का आपण देवाचं करायचं सारखं सारखं, आपल्याला तर देव काही देतच नाही, आपल्या जीवनात काही बदल होतच नाही. तर नाही, डिवाइन तुमच्यासोबत आहे, डिवाइनशी तुम्ही कनेक्टेड आहात. रुसतो आपण डिवाइनवर, पण मी पण रुसते कधी कधी, मी पण भांडते शिवबाबांना कधी कधी की असं का करता तुम्ही माझ्या बाबतीत. तर नंतर परत जाऊन मी पण बोलते त्यांच्याशी, मग जाऊ दे मी बोलले असेल असं काहीतरी. तर असलं आपलं बोलणं चालू असतं देवाचं आणि भक्ताचं. तर येथे तुम्ही जरी सध्या डिस्कनेक्ट फील करत असाल तर पुढील आता आफ्टर न्यू मून म्हणजे अमावस्यानंतर परत तुम्ही त्यांची कनेक्टेड होताना दिसून येत आहे. तर नक्कीच क्लेमेंट दिस रीडिंग. तर हिलिंग कशाच्या बाबतीमध्ये आहे? जे काही नातेसंबंध होते ज्यामध्ये कटुता होती तर ती दूर होत आहे. न्यू डोअर ओपन होत आहे. न्यू डोअर कशाच्या संदर्भात ओपन होत आहे? तर हे व्हील ऑफ फॉर्च्यून अँड जस्टिस, तुम्हाला न्याय मिळत आहे. कशाच्या संदर्भात न्याय मिळत आहे? तर जेथे तुम्ही काही गोष्टी बोलू शकत नव्हतात, एक्सप्रेस होऊ शकत नव्हतात, स्टक होतात घरामध्ये किंवा फॅमिलीच्या सगळ्या ह्या ज्या काही फॅमिलीचे जे काही असतात ना गोष्टी, त्यामध्ये तुम्ही स्टक होतात. तर त्यातून तुम्हाला बाहेर काढलं जात आहे. तुमच्याकडे डिवाइन लव्ह येत आहे तुमचं, जे तुम्हाला वाटत नव्हतं की कदाचित तुम्ही त्यांची आशा सोडून दिली होती, परंतु नाही,
ते रिलेशनशिप जे आहे ते तुमच्याकडे येत आहे, ते तुमच्याकडेच खूप जास्त म्हणजे वेगाने येताना आपल्याला दिसून येत आहे. बिकॉज नाईट ऑफ सॉर्ड्सचं कार्ड इंडिकेट करत आहे काही विचार विनिमय सुरू आहे. डिवाइनच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या होत आहे. कारण की ते काय येत आहे, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही कोण आहात. ते त्यांना माहिती आहे, त्यांना ह्या समुद्रातल्या अनेक फिशेस जे आहेत, अनेक जे मासे आहेत ते नको आहेत त्यांना. तर त्यांना तुमचीच अपेक्षा आहे, त्यामुळे ते तुमच्याकडे येत आहे. बिकॉज त्यांनाही माहिती आहे हे एक डिवाइन लव आहे, म्युच्युअल फिलिंग आहेत. तर नक्कीच ह्या म्युच्युअल फिलिंग्स आहेत तुमच्या एकमेकांच्या. त्या संदर्भात स्पिरिट तुमच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येत आहे, एक प्रकारे सेलिब्रेशन घेऊन येत आहे. तर हे जी काही न्यू मून आहे, ही काही अमावस्या आहे, ती तुमच्या जीवनामध्ये एक नवीन सुरुवात घेऊन येत आहे. इथून मागे तुम्हाला रिजेक्शन फील होत होतं नात्या संदर्भात. कदाचित तुम्हाला वाटत होतं की नाही, हे आपल्यासाठी वर्दी नाही आहे आणि आपण याच्यासाठी योग्य नाही आहे. तर नाही आहे तसं. सध्याची जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह बदल होत आहेत. ते तुमच्यासोबतच आहेत ज्यांच्याशी तुम्ही कनेक्टेड फील करता. आफ्टर अमावस्या नक्कीच यामध्ये आपल्याला काही चेंजेस होताना दिसून येत आहेत. तर नक्कीच क्लायमेट डिस रीडिंग जी काही नेगेटिव्ह फिमेल एनर्जी होती ती सुद्धा येथे बॅकफायर होत आहे. मे बी थर्ड पार्टी सिच्युएशन असेल किंवा इतरही काही असेल तर तीही दूर होत आहे. धनासंबंधीच्या तुमच्या तक्रारी ज्या होत्या त्याही दूर होतील. ओके, तर अबंडन्स हे कार्ड आहे अबंडन्स हे कार्ड आहे समृद्धतेचं, समृद्धता. आता मी ह्याविषयी काय बोलू, तर दिसून येत आहे जे काही तुमचं डिवाइन लव आहे. तर आय एम सो इमोशनल अबाउट इट, की खूप जास्त तुम्ही खूप त्रास सहन केला यामध्ये. तुम्हाला खूप जास्त रिजेक्शन मिळालं. खूप जास्त तुम्हाला असं वाटत आहे की कदाचित तुम्ही स्वतःलाच रिजेक्ट करत होता इतके दिवस. कदाचित तुम्हाला वाटत होतं की नाही, हे योग्य नाही आहे, हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे आणि हे समाजासाठी चांगलं नाही आहे. खूप जास्त नकारात्मक ऊर्जेमध्ये तुम्ही स्वतः होतात. परंतु आता हळूहळू तुम्ही यातून बाहेर पडत आहात. तुमचे पर्सन यातून बाहेर पडत आहे आणि एक प्रकारे ते त्यांचं लव जे आहे एक्सप्रेस करण्याच्या विचारामध्ये आहेत. काही कमिटमेंट तुम्हाला देऊ शकतात. मॅरेजच्या संदर्भात काही कमिटमेंट देण्याच्या विचारामध्ये आहेत. भविष्यामध्ये मॅरेज रिलेटेड काही कम्युनिकेशन तुमच्या दोघांमध्ये होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. बिकॉज तुम्ही दोघंही एकमेकांसाठी परफेक्ट आहात. सो परफेक्ट पार्टनर तुमच्याकडे पाहून लोक म्हणतील की हे जी काही जोडी आहे खूप जास्त परफेक्ट आहे. तर नक्कीच हे अशा प्रकारचं कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये आहे. तर नक्कीच ग्रेट स्पिरिट म्हणजे आत्मा जी आहे, दिव्य आत्मा तुम्हाला दुरून काहीतरी संदेश पाठवत आहे. तर पाहूया आपण नेमके एंजल्स तुम्हाला काय बोलू इच्छित आहेत. कारण की हे जे स्पिरिट आहे ते एंजल्सशी कनेक्टेड असतात. असू शकतं काहींना काळ्या रंगाची फुलपाखरं दिसत आहे, पिवळ्या रंगाची फुलपाखरं दिसत आहे, पांढऱ्या रंगाची फुलपाखरं दिसत आहे आणि ते जोड्यांनी पण दिसत आहे. सो हे एक न्यू बिगिनिंगचं साईन आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे, बदल होत आहेत काहींच्या जीवनामध्ये. तर नक्कीच तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा येथे बदल होत आहेत. कारण की येथे कार्ड आलं होतं जस्टिसचं. तर असू शकतं इथून मागे तुम्ही असं फील करत होतात की ह्या जागेवर नको राहायला, ह्या जागेवर नको काही करायला, परंतु ह्यामध्ये चेंज झालेला आहे. तर आपल्याला दिसून येत आहे की चेंज कशाच्या संदर्भात झालेला आहे. तर तुम्हाला डिवाइनने सपोर्ट केलेला आहे. डिवाइनने तुम्हाला सपोर्ट केलेला आहे आता. कारण की तुम्हाला आता ह्या पोझिशनवरती जायचं आहे. नाईट ऑफ वॉन्ड्स येथे तुम्हाला एक चांगल्या पदावरती घेऊन जात आहे. जे काही इथून मागचं जे काही घटना घडल्या त्यामध्ये तुम्ही माघार घेतली, परंतु आता इथून पुढे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सक्सेस मिळवताना दिसून येत आहे. कारण डिवाइन एनर्जीचा सपोर्ट तुम्हाला लाभत आहे. तर कार्यक्षेत्रामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की ह्यातून आपण कुठेतरी दुसरीकडं जाऊन किंवा काही करू, पण नाही, येथे तुम्ही स्टँड घेताना दिसून येत आहे आणि तुम्ही तुमचं जे काही कार्य आहे ते जोमाने करताना दिसून येत आहे. त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळत आहे. तुम्ही आता एक म्हणतात ना, कंबर कसून तुम्ही तुमचं काम करणार आहात आणि ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करत आहात. आता तुम्हाला डिवाइन एनर्जीचा सपोर्ट आहे, स्पिरिट गाईडचा सपोर्ट आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं कार्य खूप चांगल्या पद्धतीने करताना दिसून येत आहे. तर पाहूया या बाबतीमध्ये एंजल्स तुम्हाला काय सांगत आहे.
तर एंजल तुम्हाला काही बाबतीमध्ये वेट करण्यासाठी सांगत आहे, वाट पहा असं सांगत आहे. कशा बाबतीत सांगत आहे पाहूया. ओके, रोमांस. तर नक्कीच तुमचं जे काही लव्ह रिलेशनशिप आहे त्यामध्ये एंजल्स तुम्हाला सांगत आहे की थोडे दिवस वाट पहा. तुमचं जे इंट्युशन आहे, मनातून तुम्हाला जो काही आवाज येतो तर तो ऐका. हे बघा, इंट्युशन्स कधीही इगो बेस नसतात. म्हणजे जर तुम्हाला असं इंट्युशन येत असेल की इंट्युशन नेहमी आनंदाच्या ह्याच्यामध्ये असतात. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीविषयी वाटत असेल की नाही मी याच्यासोबत खूप आनंदी राहील, असं ही तुम्हाला आतून जाणवत असेल, पण लगेच तुम्हाला असंही जाणवत असेल की नाही नाही हे कसं शक्य आहे, तर हे जे काही म्हणतो ना आपण हे कसं शक्य आहे, तर हे कसं शक्य आहे, तर हे इगो बेस आहे. हे एक आपला अहंकार आहे आणि त्यातून हे सगळं येतं. परंतु जेव्हा तुम्ही माइंडच्या ह्यातून बाहेर पडता, एक सोल एनर्जीमध्ये असतात, जी खरी इंट्युशन असते ना, तर ती इंट्युशन तुम्हाला योग्य गाईड करत असते. तर तुम्हाला तुमच्या इंट्युशनच तुमच्या प्रेमाबाबतीत काही गोष्टी सांगत आहेत, काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत जीवनामध्ये. परंतु वेट करा, काही गोष्टींसाठी, चांगल्या गोष्टीसाठी वेट करा. श्रद्धा आणि सबुरी. आपल्याला माहिती आहे साईबाबांचं सुद्धा एक वाक्य आहे, श्रद्धा आणि सबुरी. तर श्रद्धा आणि सबुरी ठेवा, तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी येत आहेत. तर त्यावरती सुद्धा विश्वास ठेवा. काही ना काही हाच विश्वास नसतो की आमच्या जीवनात पण काही चांगलं होऊ शकतं. तर नक्की होऊ शकतं, सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगलं होतच आहे. जे काही होतं ते चांगल्यासाठीच होत आहे. प्लीज एंजल. ओके, सध्याची जी काही ऊर्जा आहे तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. एंजल तुम्हाला सांगत आहे तुम्ही आता एकदम परफेक्ट झालेले आहात. आता तुम्ही कुठल्याही नेगेटिव्ह एनर्जीच्या प्रभावाखाली राहणार नाही आहात. तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमची मॅनिफेस्टेशन आहे ती स्वीकारण्यासाठी तुम्ही आता तयार आहात. असू शकतं मागील काही काळामध्ये तुमचं खूप जास्त चाललं होतं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, नकारात्मक, सकारात्मक, हे असंच पाहिजे, तसंच पाहिजे, हे नकोच, मी असंच आहे, माझ्याकडे हे नाही. स्वतःमध्ये कमतरता तुम्ही शोधत होता. तुम्हाला वाटत होतं नाही, आय एम नॉट वर्दी ऑफ इट, मी त्याच्यासाठी योग्य नाही आहे किंवा तो माझ्यासाठी योग्य नाही आहे. असं काहीतरी रिलेशनशिपच्या बाबतीत किंवा एखाद्या पोझिशनच्या बाबतीत, एखाद्या जॉबच्या बाबतीत तुम्ही स्वतःबद्दल विचार करत होता. परंतु नाही, तुम्ही आता तयार आहात. तुम्ही आता डिव्हाइन एनर्जीने तुम्हाला तयार केलेलं आहे. तुम्ही त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेले आहात. तर नक्कीच जे कोणी ह्या चॅनलशी कनेक्टेड आहेत ते लोक आता खूप जास्त म्हणजे एकदम ते आता त्या लेवलला पोहोचलेले आहेत की ते काहीही मिळवू शकतात. तर त्यांना काळजी नका करू असं एंजल सांगत आहे. काही बाबतीमध्ये मात्र ज्या काही गोष्टी आहेत त्या फॉरगिव्ह करा, लोकांना माफ करा. बघा, असं असतं की माफ करायला पण एक खूप मोठं हृदय लागतं. जरी लोक आपल्याशी कसेही वागले असतील, काहीही झालं असेल, त्यांनी आपल्याला वेळोवेळी त्रासही दिला असेल, परंतु येथे तुम्हाला एंजल्स गाईड करत आहे. एंजल खूप प्रेमळ असतात ना, तसंच आपल्याला सुद्धा राहायचं आहे. कारण की हे दिसतात ना जे फुलपाखरं वगैरे, तर ते एंजल्सच रूप आहे. तर नक्कीच तुम्हाला एंजल्स येथे गाईड करत आहेत की फॉरगिव्हनेसमध्ये राहा, माफ करायला शिका. लास्ट मेसेज घेऊया. दोन आले. ओके, काही गोष्टी लेट गो करा आणि रिमेन पॉझिटिव्ह. अगेन तुम्हाला एंजल्स सुद्धा इथे गाईड करत आहे, रिमेन पॉझिटिव्ह. काही गोष्टींना लेट गो करा आणि पॉझिटिव्ह राहा, नेहमी सकारात्मक राहा. आणि तुम्हाला त्यासाठी का तयार केलं जात आहे? कारण की तुमची विश पूर्ण होत आहे. तुम्ही जे काही मॅनिफेस्टेशन केलेलं आहे ते पूर्ण होत आहे. त्यासाठी आधी तुम्हाला मात्र ह्या नेगेटिव्हिटीमधून बाहेर येणं गरजेचं आहे. तुमची विश पूर्ण करण्यासाठी एंजल तयार आहेत. तुम्हाला काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हरित्या घेऊन येण्यासाठी एंजल तयार आहेत. तर ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. असू शकतं मागील काही काळापासून तुम्ही खूप जास्त एखाद्या नात्याबद्दल नकारात्मक विचार करत होतात. मे बी ते कोणतंही कनेक्शन असो, सोलमेट, ट्विन फ्लेम, कार्मिक, कुठलंही, पण तुम्ही नकारात्मकतेकडे होतात की तुम्हाला वाटत नव्हतं की तुम्ही ह्याच्यासाठी योग्य आहात किंवा असेच काही विचार होते तुमच्या डोक्यामध्ये. परंतु आता आफ्टर न्यू मून, ह्या अमावस्येच्या नंतर ह्या तुमच्या जे काही नेगेटिव्हिटी आहे त्यामध्ये बदल होत आहे. सकारात्मकता तुमच्याकडे येत आहे. तुमचं जे रिलेशनशिप आहे ते सुद्धा तुमच्याकडे परत येत आहे. आणि त्यामध्ये मॅरेज रिलेटेड कमिटमेंटसुद्धा आपल्याला दिसून येत आहे. आणि कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही जेथे काम करता, हाऊसमध्ये असो किंवा घरातील असो किंवा बाहेरही ज्या काही वुमेन्स महिला काम करतात
तर त्यांच्याही जीवनामध्ये उच्च पद त्या प्राप्त करतात असंच दिसून येत आहे. तसेच काहींच्या बाबतीमध्ये जे नेगेटिव्ह फिमेल एनर्जीचा प्रभाव होता तोही आता ह्या अमावस्यानंतर हटत आहे. तर पौर्णिमे टू अमावस्या काही सायकल्स असतात फिमेल एनर्जीच्या, मेल एनर्जीच्या. तर न्यू बिगिनिंग अमावस्यानंतर होत असतात आणि पौर्णिमेपर्यंत त्या सुरू असतात. पौर्णिमेपासून सुरू होतात तर काहींच्या अमावस्यापर्यंत सुरू असतात. तर अशा प्रकारची एनर्जी होती आजची. खूप जास्त पॉझिटिव्ह बदल होत आहेत, खूप जास्त चांगले बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहेत. अँड मी सुद्धा डिवाइनला प्रार्थना करते की तुमचं जे काही स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं, तुमची विश जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि जे काही परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छित आहे ते तुमच्या पदरामध्ये येऊ, यासाठी मी डिवाइन एनर्जीला प्रार्थना करते. तर तुम्हीही करा. तर ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. थँक्यू एंजल, थँक्यू ग्रेट स्पिरिट, थँक्यू दिव्य आत्मा, धन्यवाद दिव्य आत्मा अशी म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता किंवा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता, कारण की त्यांची ही ब्लेसिंग्स आपल्या सभोवताली कायम असते. सो सर्वांनी आपली आपली काळजी घ्या. टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड थँक्यू.